कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनं शोककळा पसरली। राजकीय वादातूनच ही हत्या झाली असल्याचं मंगेश काळोखे यांच्या समर्थकांनी सांगितलं। दरम्यान या हत्येमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं नाव चर्चेत आल्यानं गोंधळ उडाला आणि संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिसांची पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली। या प्रकरणात काही संशयित आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले गेले, मात्र त्यांची पुष्टी अजून झालेली नाही। या हत्येमध्ये असणारे मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी नागोठणे इथे गाडी आडवी टाकून शिताफीनं पकडले अशी माहिती मिळते। त्यामुळे मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आता 2 मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।